नमस्कार, शुभ सकाळ. मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी जाणून घेऊया काही हेडलाइंस. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. रोहित सेनेनं इतिहास रचला. भारताने 17 वर्षांनंतर T20 विश्वचषक जिंकला. पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं अभिनंदन. एक ऐतिहासिक विजय म्हणत केलं कौतुक. बैल खरेदीच्या वादातून बारामतीत गोळीबार. रणजित निंबाळकरांचा मृत्यू झाल्यानं जमाव आक्रमक. आरोपी काकडेंना तातडीनं अटक करण्याची मागणी. जेसीबीनं फुलं उधळून घेणार नाही. ओबीसी बांधवांना विनंती. तर चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचं आंदोलकांना आवाहन. माझा फोटो मॉर्फ करण्याच्या नादात त्यांचा खरा व्हिडिओ समोर आला. मी चादरीच्या आडून काही खात नाही. वडापावच्या ट्रोलिंगला लक्ष्मण हाकेंचं सडेतोड उत्तर. नाशिकमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे नेते वसंत गीतेंच्या कार्यालयावर पालिकेचा हातोडा. राजकीय सूडबुद्धीनं कारवाईचा वसंत गीतेंचा आरोप. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ. अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं दुमदुमली अलंकापुरी. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही पालखीत सहभागी. बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच क्रिकेट प्रेमींसाठी मोठी बातमी आहे, ती म्हणजे रोहित सेनेनं बार्बाडोसच्या मैदानामध्ये थरारक मॅचमध्ये बाजी मारली आहे आणि T20 विश्वविजेतेपदाचा मान पटकावलाय. टीम इंडियानं अखेर 17 वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे. टीम इंडियानं 2007 नंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वात T20 वर्ल्ड कप जिंकलाय. टीम इंडियानं चित्तथरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 7 धावांनी थरारक विजय मिळवला. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजीची शानदार बॉलिंग आणि सूर्यकुमार यादव यानं घेतलेल्या गेम चेंजिंग कॅचनं सामना फिरवला. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावलाय. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या हे तिघही भावूक झाले. तिघांना अश्रू अनावर झाले. विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी एकमेकांना घट्ट मिठी मारत एकमेकांचं अभिनंदन केलंय. तर भारतानं विश्वचषक आपल्या नावे करून घेतलाय. Inside what is right, I try and do that. That has been my nature also when I captain the team. What I feel inside is what I want to do. तो इतना आगे का या पीछे का मैं ज़्यादा सोचता नहीं हूँ कि उस वर्ल्ड कप के बाद ये वर्ल्ड कप खेलता या नहीं खेलता. ऐसा इतना आगे का मैं नहीं सोचता हूँ. मैंने सोचा नहीं था कि T20 रिटायर करूँगा मैं, बट सिचुएशन ऐसा आ गया. I thought. Would you have played this T20 World Cup or अभी I don't make decisions. One thing I liked about is, irrespective of the conditions, we played. Newark had a different conditions, Florida has a different condition, West Indies had a different conditions. But one great part of this team is they adapted really well for the different surfaces, and there's a wind always comes into play in West Indies. So they adapted really well, and we never let our intensity go, irrespective of things. And one thing great about this team is camaraderie between each other. There's always somebody helping each other. Working as a fielding unit is something special to see. Dilip, like what goes into a catch like Surya's? Like, can you just
Explain. See, he must. If you ask about Surya's catch, he would have already taken 50 catches in the practice like that. But in a match, when that moment comes, it's his decision and the awareness of rope. That's very important. Awareness of rope and knowing and confidence that he can throw it and come it up. It's a decision making at that point at the time. He was gone on at that point at the time. दिलीप भाई, when you having day matches यहाँ पर हैं और white ball, white sky, white clouds, कितना difficult हो जाता है high catches? स्पेशली जब क्लियर स्काई होता है डेफिनेटली तकलीफ होता है, बट हम उसके लिए भी हम बोलते हैं कि बॉल को ट्रैक करो ताकि तुम्हारे को इतना एंकर पॉइंट मिले कि एक अगर क्लाउड मिला या फ्लड लाइट मिला है, किसी का एंकर पॉइंट मिल गया तो देन इट्स इज ईजी फॉर द ट्रैक. बट डेफिनेटली इट्स नॉट एन ईजी टू डू, स्पेशली पीपल कमिंग फ्रॉम सब कॉन्टिनेंटेड डू इन अ स्काई वेयर इज क्लियर स्काई. दिलीप भाई, ये कितना चैलेंज होता है कि जब आपके पास एस्टैब्लिश प्लेयर होते हैं, उनका एक सर्टन फील्डिंग स्टैंडर्ड पुराने टाइम से, नए खिलाड़ी, इजी या डिफिकल्ट क्या रहता है नए प्लेयर से हैंडल करना या पुराने जो हैं उनको? बट इसमें पहली बात मैं क्रेडिट देना चाहता हूँ प्लेयर्स के लिए, बिकॉज इतना शेड्यूल में भी फिर भी उन लोग जब ऑप्शनल प्रैक्टिस होता है मोस्ट ऑफ आवर प्रैक्टिस सेशंस, उसमें उन लोग खुद रिस्पॉन्सिबिलिटी लेके आते हैं. सो दैट्स अ क्रेडिट फॉर द प्लेयर्स. दूसरा होता है कि हम लोग ने सिस्टम से आते हैं, जो इंडिया ये खेलते हैं एनसीए में उधर ऑलरेडी करके आते, अगर इधर हम लोग क्या कहते मौका मिले जब फाइन ट्यून करना है, जब नहीं खेला तो थोड़ा हार्ड वर्क करना है. बट वन ग्रेट पार्ट ऑफ दिस टीम इज ये कॉम्बिनेशन है कि एक्सपीरियंस प्लेयर्स का कॉम्बिनेशन है और यूथ का कॉम्बिनेशन है. सो दिस दे रियली जेल्ड वेल टुगेदर. दिलीप सर, शेड्यूलिंग कितना बड़ा चैलेंज था? ऑब्वियसली हमारा भी काफ़ी क्रेजी शेड्यूल था एज क्रिकेटर्स, एज सपोर्ट स्टाफ. कितना मुश्किल था? सुपर 8 स्पेशली टर्न अराउंड टाइम कुछ भी नहीं था. If you talk about adaptability, I feel I rate Indian team always higher because हम लोग को पता है ये शेड्यूल, तो हम कभी ऐसा नहीं सोचे कि भाई इसका टाइम कम है, ऐसा नहीं. वी आर ऑल प्रिपेयर्ड फॉर ऑल सर्कमस्टेंसेस. सो आई थिंक दैट इज व्हाट आई सेड. ये पूरा जब बैक टू बैक मैचेस है जिधर हम लोग को गैप कम है, फिर भी बैक टू बैक मैचेस में वो इंटेंसिटी मेंटेन करना, वो इससे करना है, दैट्स अ ग्रेटनेस ऑफ द टीम. वन वर्ड ऑन ऋषभ पंत एंड हिज विकेट कीपिंग की 17 महीने के बाद आया, नी उनका जो है पूरी तरीके से लगभग रीस्ट्रक्चर हुआ. उसके बाद इतनी इंटेंसिटी के साथ मैचेस खेलना, बैक टू बैक मैचेस खेलना, एक आईपीएल खेलना, उनके विकेट कीपिंग और उनके बाद सबसे पहली बात है जब वो आता था मैं सोच रहा था सबसे बड़ा चैलेंज होगा विकेट कीपिंग, बट रियल क्रेडिट आया. मैं सरप्राइज हो गया एक्चुअली आईपीएल में देखकर, मैं क्योंकि मैं फॉलो कर रहा था क्योंकि वर्ल्ड कप उसके बाद में है, तो आई वाज फॉलोइंग आईपीएल. द वे ही डिड कपल ऑफ लेग स्टंप स्टंपिंग्स एंड द कॉट बिहाइंड्स, एंड सबसे बड़ा चैलेंज था वो बैठ पाएगा पूरा. तो क्रेडिट टू हिम, बट बिकॉज I have seen him between at NCA. He really worked hard in his fitness and his skills. Skill तो उसके पास कभी भी है, but how did the body support him? But credit to him the way he supported. But बाकी चीज़ हम लोग थोड़ा फाइन ट्यून करते हैं based on conditions. ये विकेट पे इधर क्या ज़्यादा आता है तो उसके हिसाब से हम लोग प्रैक्टिस करते हैं. Bumrah, I think Bumrah gets a lot less credit than he should. That I think one of the main factors we won is Jasprit Bumrah in the death, with the new ball, in the middle overs, everywhere and anywhere is Jasprit Bumrah. If I got to choose the man of the tournament, it has to be Jasprit Bumrah. बिल्कुल बिल्कुल ऐसे बता तो रहा प्रयागराज में महाकुंभ की तैयारी है, वैसे ही मैच की तैयारी थी लोगों की. आप देख सकते हैं कैसा हो रहा. और ये टीम हमारी जीत नहीं है, पूरे भारतवासी, रोहित शर्मा, विराट कोहली, जो नहीं मिला सब की टीम है. और ये ऐतिहासिक जीत हमेशा बड़ी रहेगी. जीत से पूरा देश गौरवान्वित है. भारतीय टीम को बहुत बहुत धन्यवाद इस जीत के लिए. बहुत सालों से हम लोग तरस रहे थे, जो हमारी टीम ने हमको जीत दिलाई है, उस चीज के लिए हमारा देश बहुत खुश है. मैं निखिल पांडे, अध्यक्ष लोकनाथ मिलन संघ. भारताला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतलाय. रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त झाले. भारतानं 2007 नंतर T20 वर्ल्ड कप जिंकला. यानंतर दोन्ही दिग्गजांनी हीच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केलाय. भारतीय संघानं T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं. भारताच्या या विजयासाठी देशभरात जल्लोष करण्यात आला. देशाच्या सर्वच भागात आतिषबाजी करत टीम इंडियाच्या कामगिरीचं स्वागत केलं गेलं.
दरम्यान भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलंय. त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक पोस्ट करत सोशल मीडिया माध्यमातून शुभेच्छाचा संदेश दिलाय. इस भव्य विजय के लिए सभी देशवासियों की तरफ से बहुत बहुत बधाई. आज 140 करोड़ देशवासी आपके इस शानदार प्रदर्शन के लिए गर्व अनुभव कर रहे हैं. खेल के मैदान में आपने वर्ल्ड कप जीता, लेकिन हिंदुस्तान के हर गांव, गली, मोहल्ले में आपने कोटि कोटि देशवासियों का दिल जीत लिया. और ये टूर्नामेंट एक विशेष कारण से भी याद रखी जाएगी. इतने सारे देश, इतनी सारी टीमें और एक भी मैच हारना नहीं, ये छोटी उपलब्धि नहीं है. आपने क्रिकेट जगत के हर महारथी, उनके हर बॉल को खेला और आपने शानदार विजय प्राप्त करते रहे. एक के बाद एक विजय की इस परंपरा ने आपके हौसले को तो बुलंद कर दिया, लेकिन इस पूरी टूर्नामेंट को भी रसप्रद बना दिया, रोचक बना दिया. आपने शानदार विजय प्राप्त की है. मेरी तरफ से मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं, बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. टीम इंडिया को दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारतीय संघ दुसऱ्यांदा T20 चॅम्पियन ठरलाय. या विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलंय. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ग्रेट टीम इंडिया ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2024 वर भारतीय संघानं आपली मोहर उमटवली. दक्षिण आफ्रिका संघाला चारली धूळ. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीनं धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली. भारतीय संघाने समोर ठेवलेलं 177 धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज पार करेल असं वाटत होतं, पण रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग यांनी केलेल्या गोलंदाजीच्या जोरदार कामगिरीमुळे भारतीय संघाने एक नेत्रदीपक विजय मिळवलाय. ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2024 ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचं हार्दिक अभिनंदन. चक दे इंडिया अशी एक पोस्ट एकनाथ शिंदे यांनी शेअर केली आहे. पुढची बातमी राजकीय गोटातून येते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. मुंबईत भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणुकीत एकला चलो रेची भाषा नको, तर महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जायचंय असा आदेश सुद्धा प्रभारींकडून कमिटी सदस्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुती म्हणून जिल्हा स्तरावरती समन्वय राखून काम करा, तर खोट्या नरेटिव्हला काउंटर करण्यासाठी नेतेही निवडण्यात येणार असल्याचं सुद्धा या संपूर्ण बैठकीमध्ये स्पष्ट झालंय. भाजपनं महाराष्ट्रात पुन्हा यश मिळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत 4 तास मंथन करण्यात आलं.
भाजप प्रदेश कार्यालयातील बैठकीत देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडेंसह 21 मुख्य नेते सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील सेटबॅकमुळे भाजपला धक्का बसला. त्यातच महाराष्ट्रात 3 महिन्यांची विधानसभा निवडणूक आहे. अशा परिस्थितीत विरोधकांना बळ मिळणं भाजपसाठी धोकादायक ठरू शकतं. भारतीय जनता पार्टी 4.5 घंटे में हम सब नेताओं ने चर्चा करने के बाद आने वाले विधानसभा चुनाव में जीतने का रोड मैप लेकर हम आगे बढ़ रहे हैं. राज्यात भाजप सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना, तरीही भाजपला 2 आकडी संख्या गाठता आली नाही. याची सल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला आहे. परिणामी विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तितक्याच क्षमतेनं लढावं लागणार आहे. यासाठी प्रभारी आणि सहप्रभारींवर मोठी जबाबदारी देण्यात आली. 10 जुलाई तक 288 विधानसभा में 700 से भी ज्यादा मंडलों में प्रत्यक्ष रूप से फीडबैक और कार्यक्रम इसकी रचना हमने सहयोगी दलों के साथ मिलकर तय की है. चुनाव हम सहयोगी दलों के साथ लड़ेंगे भी और जीतेंगे भी, और उसमें सभी का सहयोगी दलों के समर्थन को लेकर हम आगे बढ़ रहे हैं और इस विषय में विस्तृत चर्चा और निर्णय किए. भूपेंद्र यादव यांनी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप संदर्भात चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत टाळण्यावर भर देण्यात आला. विभागनिहाय दौरे करून उमेदवार निवडणं, जातीय सलोखा राखणं याला महत्त्व देण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे. या रोडमॅपनुसार भाजपाचे सर्व प्रमुख नेते संपूर्ण राज्यभर विभागनिहाय दौरे करतील आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराचा जातीनिहाय, सामाजिक निहाय आढावा घेतील आणि नेमके उमेदवार 2024 विधानसभेला कसे असणार आहेत ह्याचा रिपोर्ट सादर करतील. ज्या चुका लोकसभेला झाल्या त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये अशा स्पष्ट आदेश भाजपाच्या प्रभारींनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एखाद्याला एखाद्या गोष्टीमध्ये आवड आहे त्याच गोष्टी संबंधित व्यक्तीने कराव्यात असं सांगत फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. भाजप आमदार अमित साटम यांच्या लिखित उडाण या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते प्रकाशित सोहळा पार पडला. यावेळेस देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळेस त्यांनी हा मिश्किल टोला लगावला. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मेरा विश्वास, मुझे विश्वास है कि जिस प्रकार से मैंने आपको देखा है, आप सच में जो अपना पैशन है, क्योंकि मैंने आपको उस समय भी देखा है जिस समय आप कॉर्पोरेटर नहीं थे, उस समय भी देखा है जब आप एक चुनाव हारे थे और दूसरे चुनाव की तैयारी कर रहे थे और फिर आप चुनकर आए. तो सचमुच आपने अपने पैशन को अपने करियर के रूप में बनाया. और ये बहुत जरूरी इसलिए है कि देखिए कई बार क्या हो जाता है कि समझ लीजिए एक, मैं किसी व्यक्ति की बात नहीं कर रहा हूं पर एक एग्जांपल दे रहा हूं कि एक एक्स व्यक्ति है जिसको फोटोग्राफी में इंटरेस्ट है, उसका पैशन फोटोग्राफी है, वो मुख्यमंत्री बन जाए तो प्रॉब्लम होता है. ऐसा नहीं है कि ये कोई राजनीतिक कार्यक्रम नहीं है, मैंने किसी का नाम नहीं लिया, मैं केवल एग्जाम्पल के तौर पर कह रहा हूं. तो जिस चीज में पैशन होते हैं उस चीज को अगर हम करें तो निश्चित रूप से उसका फायदा होता है. तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.